सिविल लाइन क्षेत्र में रामगिरी झोपड़पट्टी इलाके में रहने वाले स्थानीय नागरिक इन दिनों नाले की गंभीर समस्या से जूझ रहे हैं। खुले और जाम नाले की वजह से यहां लोगों का जनजीवन पूरी तरह प्रभावित हो गया है। स्थानीय लोगों का कहना है कि नाले से निकलने वाली गंदी बदबू के कारण रहना मुश्किल हो गया है। वहीं मच्छरों का प्रकोप इतना बढ़ गया है कि बच्चों और बुजुर्गों के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है। कई घरों में सांप निकलने की घटनाएं भी सामने आई हैं, जिससे इलाके में दहशत का माहौल है। बरसात के मौसम में स्थिति और भी भयावह हो जाती है। भारी बारिश के दौरान नाले का पानी ओवरफ्लो होकर घरों में घुस जाता है, जिससे घरों में गंदगी फैलती है और घरेलू सामान का नुकसान होता है। स्थानीय नागरिकों ने कई बार संबंधित विभाग और मनपा प्रशासन से शिकायत की है, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं होने का आरोप लगाया जा रहा है। नागरिकों ने प्रशासन से मांग की है कि नाले की तत्काल सफाई, ढक्कन लगाने और पक्की व्यवस्था की जाए, ताकि उन्हें इस परेशानी से राहत मिल सके। अब देखना ये होगा कि प्रशासन इस गंभीर समस्या पर कब ध्यान देता है और पीड़ित नागरिकों को कब राहत मिलती है। घरात पाणी धसते, लहान लहान बाल बच्चे राहते, पावसाळ्यामध्ये बहुत परेशानी होते। जसं मच्छर खूप खूप आहेत ना, मच्छर आहेत, इतकी परेशानी होऊन जाते। पुरा रस्ता पहा तुम्ही कसा आहे, घरात पाणी येते, कधी घरा तुटून जाते, रावाल मुसीबत, कधी कागदपत्र चालले जाते। इलेक्शनच्या वेळेसला लोक फक्त वोट मागायला येतात इथे। हा बस, त्याच्यावर कोणी नाही येत ना, नाही कोणी पायत ना, कोणी काही नाही का फक्त इलेक्शन चालू होणार आहे, त्याच्या बाद मग येणार लोक जाणं करतील, मग त्याच्या बाद तर कोणी येणार राहणार कोणी नाही। काही मुसीबत आहेत, काही मुसीबत मध्ये आहेत लोक, काही नाही। संडास बाथरूम नाही, समोर जावं लागते संडास बाथरूम साठी। सांगा तर तू बोल आता। तुम्ही काय सांगणार की तुम्हाला काय काय समस्या आणि काय काय तुम्हाला काय समस्याचा हल काय भेटला पाहिजे इथे? तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला ते नाल्याची सुविधा पाहिजे आणि संडास बाथरूमची जरूरत आहे, झाडे काटायचे। आणखी काय म्हणजे काय तुमची सगळ्या समस्या झाल्यावर वाटतं का लवकरात लवकर होणार म्हणून तुमच्या बोलण्यावर? नाही असं तर वाटत नाही, म्हणे लवकर होणार आहे म्हणून। लवकर करून द्या। समस्या आमची इथली आहे का नाल्याच्या बारिशच्या पहिले आमची हे समस्या झाल्या पाहिजे। काऊन का वोटिंग देवाला काम राहिलं तर वोटिंग देवाला येतात, आम्हाला वोटिंग द्या, पंजाला द्या, तर काही बाल्टीला द्या ना। आता गरीब लोकांची मदत तर कोणी नाही करणार आहेत ना, तशी मदत करा तुम्ही। वोटिंग देतो ना आम्ही गरीब लोक, तशी मदत करून द्या, तुम्हाला नाला बनवून द्या आम्हाला। हे थोडी मुसीबत आमची गरीब लोकांची मुसीबत जाणार। आमच्याकडे नळ नाही, रात्री 12 आणि मीटर नाही आहे। आता ज्याच्या जवळ पैसा आहे तो मीटर बनव, आम्हाला राही नाही तर आम्ही कोणत्या घरगुती मीटर घेऊन पाण्याच्या, तर मीटरची सुविधा का म्हणलं कहू आम्ही लांब देतो मीटर, आणि ते लोक काही येऊन नाही राहिलं। जागरण करायला लागते आम्हाला, पाणी रात्रात जागरण हो, सामोरून भरावं लागते पाणी, संडास बाथरूम सामोर जावं लागते। एवढी मुसीबत करून द्या म्हणा। बरसात म्हणजे जसं पाणी जमा झालं तर पाणी जमा झाल्यानंतर ते साप वगैरे येतात का? हा, साप येतात, मुंगूस आहेत, मोठं घुसा आहेत, खेकडे येते, केकडे आहेत, मच्छर म्हणाल तर मोठे मच्छर आहेत। मग आमच्या घरात जाते पावसाळ्यात, मजाक नाही सांगणार बोलावलं काय तू फोटो काढ। सर्प तुमच्या घरात गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे आतापर्यंत कोणाला चावलेलं आहे? नाही चावलं नाही, काय केलं नाही, फक्त तो अंदर जाते निघते पावसाळ्यामध्ये तपली। भीती तर निर्माण होते ना एका माणसामध्ये साप धरत आल्यावर? भीती तर वाटते वाटते ना, पावसाळ्यामध्ये फक्त भीती आहे।